नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या स्वतःच्या गाडीचे व्हेइकलचे आरसी बुक कशा प्रकारे आपल्याला मिळवता येणार आहेत। तर आपण घर बसल्या ही प्रोसेस करणार आहोत। आपल्या मोबाईलवरून आपण आरसी बुक डाउनलोड करून घेणार आहोत। आरटी ऑफिसला आपल्याला जायची काही आवश्यकता नसणार आहे। कोणत्याही एजंटला पैसे देखील द्यायची काही गरज नाही मित्रांनो। सहजरित्या आपण घर बसल्या 50 रुपयांमध्ये हे आरसी बुक डाउनलोड करून घेणार आहोत। कशा प्रकारे आपण डाउनलोड करून घ्यायचं सविस्तर मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे। हेच प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटतील मित्रांनो। चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण व्हिडिओला। सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरून कोणताही एक ब्राउझर ओपन करा। या ठिकाणी मी गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केलेला आहे। गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परिवहन.go.in असे लिहून आपल्याला सर्च करायचं आहे। असे लिहून सर्च केल्यानंतर हा पहिलाच वेबसाईट येईल, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर गव्हर्नमेंटचा ऑफिशियल पेज ओपन होईल मित्रांनो। हे पेज ओपन झाल्यानंतर ह्या तीन रेषावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या दिलेल्या 3 रेषावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणातून आपल्याला ऑनलाईन सर्व्हिस हे ऑप्शन निवडायचं आहे। ऑनलाईन सर्व्हिस या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकतो भरपूर ऑप्शन आहेत। तर या ठिकाणातून आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे, व्हेइकल रिलेटेड सर्व्हिस। या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढच्या स्टेपला आपण जाणार आहोत। तर अशा प्रकारे पुढचं पेज ओपन होईल। या पेज वरती आल्यानंतर व्हेइकल रिलेटेड सर्व्हिस असे आहे। या ठिकाणी सिलेक्ट स्टेट नेम दिलेला आहे, तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। सिलेक्ट स्टेट नेम या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक केल्यानंतर भरपूर राज्यांची नावे आपल्याला या ठिकाणी दिसतील। भरपूर राज्य आहे, त्या ठिकाणातून आपले जे राज्य आहे आपल्याला ते राज्य निवडून घ्यायचं आहे। महाराष्ट्र राज्य हे मी इथून निवड करून घेतलेलं आहे। असा पॉपअप एसएमएस येईल, त्यानंतर आपल्याला क्लोज दाबून हे पॉपअप आलेला एसएमएस चा जो पेज आहे बंद करायचा आहे। क्लोज या ऑप्शन वरती क्लिक करून घ्या। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडंसं वरती स्क्रॉल करा। स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो इंटर रजिस्ट्रेशन आहे, महाराष्ट्र आहे आणि सिलेक्ट आरटीओ आहे। सिलेक्ट आरटीओ जो हा ऑप्शन दिसतो आहे मित्रांनो, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सिलेक्ट आरटीओ या ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील आपलं जे जिल्हा आहे आपला तो जिल्हा निवड करून घ्यायचा आहे। आपला जोही जिल्हा असेल एमएच ने सुरुवात होतो, MS 13, 14, 15, 16 जे काही आपला जिल्हा तो आपला जिल्हा येथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। येथून मी माझा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करून घेतो। सिलेक्ट करून घेतल्यानंतर ह्या बॉक्स मध्ये एक टिक मार्क द्यायचा आहे। टर्म अँड कंडिशन आहेत, याच्यावरती टिक मार्क देऊन प्रोसीड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा असा पॉपअप एसएमएस येईल। हा एसएमएस पुन्हा एकदा आल्यानंतर आपल्या स्क्रीन वरती पुन्हा एकदा आपल्याला जो पिवळ्या रंगात दिसत आहे प्रोसीड या ऑप्शन वरती पुन्हा एकदा आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रोसीड या स्टेपला गेल्यानंतर मित्रांनो खालच्या साईडला आपण पाहू शकतो भरपूर काही ऑप्शन असतील। वरच्या साईडला थोडंसं स्क्रॉल करून मी तुम्हाला दाखवतो। ऑनलाईन सर्व्हिस आहेत पहा, येथून भरपूर काही सर्व्हिसेस आहेत। या ठिकाणातून आपल्याला एक सर्व्हिस निवडून करून घ्यायची आहे, जो आपला आरसी बुक डाउनलोड करून घेण्याकरिता आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। तर वरच्या साईडला स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो आरसी पार्टिक्युलर्स हा जो ऑप्शन दिसतोय पिवळ्या रंगाचा जो बॉक्स आहे आरटी पार्टिक्युलर्स या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आरसी पार्टिक्युलर्स या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पुढच्या स्टेपला आपण जाणार आहोत। आरसी पार्टिक्युलर्स व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर असेल आणि चेसिस नंबर असेल, लास्ट 5 कॅरेक्टर्स म्हणून सांगितलेला आहे। व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपल्या गाडीचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर आपलं चेसिस नंबर या ठिकाणी शेवटील 5 अंक या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे। गाडी नंबर या ठिकाणी टाका, त्यानंतर चेसिस नंबर शेवटील 5 अंक या ठिकाणी टाकून व्हेरीफाईड डिटेल्स हा जो ऑप्शन दिसतो आहे व्हेरीफाईड डिटेल्स या ऑप्शन वरती क्लिक करा। त्यानंतर थोडंसं वेळ घेईल। अशा तऱ्हेने मित्रांनो पुढचं स्टेप असणार आहे ऑथेंटिकेट युअरसेल्फ। ऑथेंटिकेट युअरसेल्फ म्हणजे आपण 2 प्रकारे इथून व्हेरीफाय करून घेणार आहोत। एक आहे ऑप्शन युजिंग मोबाईल OTP आणि दुसरा आहे आधार OTP। एक तर आपण जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर टाकून आपण या ठिकाणी व्हेरीफाय करून घेऊ शकतो, किंवा आधार कार्ड नंबर जो टाकून व्हेरीफाय करून घेऊ शकतो। जर आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय नसेल तर आपण मोबाईल नंबर देखील कसं व्हेरीफाय करायचं ते सांगतो मित्रांनो। या डावील 3 रेषावरती क्लिक करायचं आहे। सर्व्हिस जो ऑप्शन दिसतो आहे या सर्व्हिस ऑप्शन वरती क्लिक करा। खालच्या साईडला ॲडिशनल सर्व्हिस आहे, या ॲडिशनल सर्व्हिस या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो पहिला नंबर आहे अपडेट मोबाईल नंबर, या ठिकाणी क्लिक करून आपला मोबाईल नंबर देखील आपण अपडेट करून घेऊ शकतो। तर चला तर मोबाईल नंबर अपडेट आहे माझा, तो मोबाईल नंबरद्वारे मी तुम्हाला इथे ऑथेंटिकेशन करून दाखवतो मित्रांनो। तर युजिंग मोबाईल OTP या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। युजिंग मोबाईल OTP ऑप्शन वरती क्लिक करा।
4 अंकीचा OTP मोबाईल नंबरवरती येईल मित्रांनो। जो आपला मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबरचा 4 अंक आपल्याला शेवटी या ठिकाणी दाखवेल। तो मोबाईल नंबर आहे का आपल्याला एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तोच मोबाईल नंबर असेल तर त्यानंतर जनरेट OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे। आपल्याला जो नंबर दिलेला दाखवतो आहे त्याच्यावरती 4 अंकीचा OTP नंबर येईल। तो अशा प्रकारे दाखवला आहे पहा मित्रांनो, अलर्ट OTP हॅज बीन जनरेटेड अँड सेंड टू रजिस्टर मोबाईल नंबर। जो आपला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती यशस्वीरित्या तुम्हाला OTP पाठवण्यात आलेला आहे दाखवलेला आहे। तर या फुलीच्या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। हे पॉपअप SMS जाईल। आपल्याला आलेला 4 अंकीचा OTP इंटर OTP या ऑप्शनच्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे। जो OTP आलेला होता OTP टाकून घेतल्यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करा। या ठिकाणी OTP टाकून घेतले मी आणि सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करून घेतोय। काही कारणास्तव OTP आपल्या मोबाईल नंबर वरती येत नाही मित्रांनो, त्यासाठी आपल्याला रिजनरेट OTP लास्ट चान्स या ऑप्शन वरती क्लिक करून पुन्हा आपण OTP मिळवून घेऊ शकतो। तर हा शेवट आपल्याला ऑप्शन असणार आहे। संपूर्ण माहिती या ठिकाणी दर्शवलं जाईल। ऑनर इन्फॉर्मेशन म्हणून दाखवलं जात आहे मित्रांनो। इंजिन नंबर असतो, परचेस नंबर असतो, व्हेइकल क्लास असते, बॉडी टाइप असते मित्रांनो, मेकर मेक मॉडेल सर्व काही डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातं। आपण व्यवस्थितरित्या पाहून घेऊ शकता। आपल्या गाडीची लास्ट डेट किती आहे, रजिस्ट्रेशन डेट कुठली आहे आणि आपली गाडी किती किमतीला बसली, हे सर्व काही माहिती आपल्याला या पेज वरती दाखवत आहे मित्रांनो। तर मी सर्व काही माहिती तुम्ही या ठिकाणी आपल्या स्वतःच्या गाडीच्या पाहून घेऊ शकता। त्यानंतर पहा टोटल पेमेंट अमाऊंट आहे। पेमेंट या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो कन्फर्म पेमेंट पुन्हा एकदा आपल्याला विचारलेला आहे। कन्फर्म पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक करा। पुढचं ऑप्शन असणार आहे पेमेंट गेटवे। तर आपलं पेमेंट ID या ठिकाणी दाखवलेला आहे। किती रुपये आपण भरणार आहात तर 50 रुपये। आपण कोणत्या तऱ्हेने आपण पेमेंट करायचं, सिलेक्ट पेमेंट गेटवे असणार आहे। सिलेक्ट या ऑप्शन वरती क्लिक करा। याच्यानंतर आपल्याला पे गो NCDL हे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। पे गव्हर्नमेंट NCDL या ऑप्शन वरती क्लिक करा मित्रांनो। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकतो, स्क्रोल करा वरच्या साईडला हा दिलेल्या बॉक्स मध्ये एक टिक मार्क करा। टिक मार्क केल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत। पेमेंट मोड असणार आहे। त्या ठिकाणी आपण कोणत्या पेमेंट मोडने करणार आहोत, कार्डने करणार आहोत, नेट बँकिंगने, तर अशा काही वेगवेगळ्या ऑप्शन ते दाखवलेले आहेत। आपण ATM कार्डने देखील करू शकता। या ठिकाणी पेमेंट अगदी 50 रुपयाचं पेमेंट आहे। आपल्याला जास्त काही येते फी भरावी लागणार नाही। फक्त 50 रुपयाने आपण RC बुक आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये हे डाउनलोड करून घेऊ शकतो। आणि हा आलेला RC बुक जो आहे याचा कलर प्रिंट काढून आपण हे वापरून घेऊ शकतो मित्रांनो। फोन पे ऑप्शन आपण निवड करून घेऊया मित्रांनो। यातून आपले जे 50 रुपयाचे पेमेंट आहे तो 50 रुपयाचा पेमेंट प्रोसेसिंग मध्ये चाललेला आहे। अशा तऱ्हेने 50.89 रुपये जो काही फोन पे चा चार्जेस आहे ते लागेल। त्यानंतर कंप्लीट पेमेंट युजिंग फोन पे या ऑप्शन वरती क्लिक करा। अशा तऱ्हेने आपलं पेमेंट इथे पूर्ण सक्सेसरित्या झालेलं आहे। त्यानंतर असं काही आपल्याला पॉपअप SMS येईल। सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करा। सबमिट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी होम, प्रिंट असे काही 3 ऑप्शन दिले आहेत। प्रिंट या ऑप्शन वरती क्लिक करा। प्रिंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतो तर आपला RC बुक अशा तऱ्हेने ओपन झालेला आहे। या RC बुक वरती आपले संपूर्ण माहिती दर्शवलेली आहे। तर अशा प्रकारे आपण हे RC बुक डाउनलोड करून कलर प्रिंट काढून घ्या आणि तुमच्या पुढील कामाकरिता तुम्ही हे वापरू शकता। अगदी हे ओरिजिनलच्या स्वरूपात असणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे आपले भरपूर पैसे या ठिकाणी वाचणार आहेत। RTO ऑफिसला जाण्याचे, एजंटला पैसे देण्याचे, अशा ऑफिसला जाऊन जे काही आपले पैसे जाणार आहेत ते येथून आपल्याला पैसे देखील वाचणार आहेत मित्रांनो। अगदी घर बसल्या आपण 50 रुपयामध्ये ही प्रोसेस पूर्ण केलेली आहे। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या इतरही सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।